मित्रांनो, मागे जो फोटो दिसतो तो आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक, ज्याचा कार्यकाल 1828 ते 1833, 1833 ते 1835. 1828 ते 1833 या कार्यकालामध्ये तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता, म्हणजे तो शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. ह्याच्या कार्यकाळामध्ये काय झालं माहिती का, 4 डिसेंबर 1829ला सती प्रथा समाप्त करण्यात आली, तिचा अंत करण्यात आला. ह्याच्याच कार्यकाळामध्ये ठगी प्रथा असे लक्षात ठेवा, लुटोरे होते. ठगी प्रथा जी आहे ती ठगी प्रथा 1830ला कर्नल स्लीमनच्या मदतीने काय केली, त्या ठिकाणी समाप्त करण्यात आली. ह्याच्याच कार्यकाळामध्ये बालहत्यावरती प्रतिबंध घालण्यात आला. ह्याच्याच कार्यकाळामध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली 1829ला, आणि 1833चा कायदा झाला, आणि 1833च्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. मी प्रश्न विचारलेला आहे ह्याच्यावरती की कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला, तर 1833चा कायदा. मग 1833च्या कायद्यानं भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जो होता तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंक, ज्याचा कार्यकाल होता 1833 ते 1835. पण ह्याच्या कार्यकाळामध्ये काय झालं माहिती का, शिक्षणाचा जिरपता सिद्धांत आणला. कुणी आणला तर लॉर्ड मेकॉलेने आणला. लॉर्ड मेकॉलेनं भारतीय दंड संहितेचा निर्माता सुद्धा म्हटलं जातं त्याला, कारण त्यानं 1834ला भारतीय दंड संहितेची निर्माण केली, आणि तिची अप्रत्यक्ष अंमलबजावणी ती प्रत्यक्ष अंमलबजावणी 1860ला झाली. इंग्रजी शिक्षण भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा जो पाया घातला तो पाया घातला लॉर्ड मेकॉलेने. इंग्रजी शिक्षणाचा भारतामध्ये जो पाया घातला तो कोणी घातला, लॉर्ड मेकॉलेने घातलेला. ह्याच्याच कार्यकाळामध्ये कोलकाता या ठिकाणी मेडिकल कॉलेजची स्थापना झाली 1835ला. ह्याच्याच कार्यकाळामध्ये काय झालं माहिती आहे, ह्याने भारतीयांना उच्च पदे द्यायला सुरुवात केली, आणि ह्याने इंग्रजी शिक्षणाचा काय केला, पुरस्कार केला. अशाच प्रकारे माहितीसाठी आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा.